दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आय डी आहे, तसा कामांकरता देखील युनिक आय डी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी 2-2, 3-3 डिपार्टमेंट काम करतात. काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि 2 डिपार्टमेंटनी बिल काढलं. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आय डी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी PM गतिशक्ती योजना आहे, त्या गतिशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत, ते कधी क्रिएट झालेले आहेत, हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळ आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहायला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे कार्यक्रम, त्यांच्या योजना, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. ई कॅबिनेट संदर्भात सुद्धा काही तुम्ही सूतोवाच केलेला आहे.